हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मूडी विथ फूडी. आज आपण बनवणार आहोत राजस्थानी लाल मांस. त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते बघूया. काश्मीरी लाल मिरची, लवंगी मिरची, त्यानंतर धने, जिरे आणि खडा मसाला. त्यात आपण घेतले दालचिनी, वेलदोडे, लवंग आणि मिरे. आता आपल्याला मिरच्या आपण घेतल्या तर त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्या पाण्यात भिजवायच्या. साधारण आपण एक 4 ते 5 तास त्याला भिजवणार आहोत. त्यानंतर एक वाटीत धने, जिरे आणि जो आपण खडा मसाला घेतला होता तो पण आपण 4-5 तास भिजवून घेणार आहोत. आणि ते भिजून घेतलं 4-5 तासानंतर की त्याची आपण पेस्ट करणार आहोत. त्यानंतर मटण, कांदा, खडे मसाले, त्यात आपण घेतले तेजपान, दालचिनी, स्टारफूल, लवंग, मिरे, तूप, गरम मसाला, धना पावडर, मीठ, आपण जी पेस्ट केली होती ती, जिंजर गार्लिक पेस्ट, तेल, बेसन पीठ, लसूण, दही, जिरा पावडर, कोथिंबीर आणि लाल तिखट. आता आपण कढई तापवून घेतली आहे, त्यात आपण तूप टाकलंय. तूप तापलं की आपण त्यात खडा मसाला, त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकून घेणार आहोत. लसूण छान गोल्डन फ्राय झाला की त्यात आपण कांदा टाकणार आहोत. कांदा पण आपल्याला छान गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा छान फ्राय होत आलाय. आपण आता त्यात आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि ती पण छान तिचा कच्चा वास जाईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. आता आपली आलं लसूणची पेस्ट पण होत आली आहे. त्यात आपण आता जी आपण लाल मिरची, खडे मसाले आणि धन्याची जी पेस्ट करून घेतली होती ती ॲड केली आहे आणि ती पण छान आपण तेल सुटेपर्यंत आता फ्राय करून घेणार आहोत. आपण जी लाल मिरचीची पेस्ट टाकली होती तिलाही छान तेल सुटलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये दही, त्यानंतर जिरा पावडर, तेल, त्यानंतर धना पावडर, गरम मसाला, बेसन पीठ, आणि लाल तिखट
छान मिक्स करून घेणार आहोत. त्यात आवश्यकतेनुसार आपण थोडं पाणी मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यात मिक्स केलेली पेस्ट आपण आता, जी लाल मिरचीची पेस्ट आपण फ्राय करत होतो त्यात ॲड करून घेणार आहोत. आणि आपल्या दह्याच्याही मिश्रणाला छान तेल सुटेस्तोवर फ्राय करायचं आहे. दही ॲड केल्यानंतर थोडे आपण चुलीची जी आग आहे ती कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपलं दही फाटणार नाही. आपण जे दह्याचं मिश्रण टाकलं होतं त्यालाही छान तेल सुटलंय. आता आपण त्यात मटण ॲड करणार आहोत. मटण ॲड केल्यानंतर छान आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यात मीठ ॲड करून घेऊया. मीठ ॲड केल्यानंतर आपण त्याला छान मिक्स देणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं झाकण ठेवून पाणी टाकून शिजवून घेणार आहोत. मटण शिजायला थोडा जास्त टाईम लागतो. आपण एक 35 ते 40 मिनिट मटण शिजवून घेणार आहोत. आणि मध्ये मध्ये आपण त्याला मिक्स करून घ्यायचं, नाहीतर खाली लागायची शक्यता असते. आपल्या मटणाला छान तेल सुटलेलं आहे. आपला लाल मांस छान शिजून तयार आहे. त्याला छान पैकी तेल पण सुटलेलं आहे. आता आपण शेवटी त्यात कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून एकदा छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. आपला राजस्थानी लाल मांस तयार आहे.